नेपाळ आणि उत्तर भारताला भूकंपाचे हादरे बसल्याचं चित्र आपल्याला पाहायला मिळतंय आणि याच सगळ्या विषयावर चर्चा करण्यासाठी आपल्या सोबत भूगर्भ शास्त्रज्ञ दिनेश गणवीर हे थेट नागपूरहून सहभागी झालेत। आपण त्यांच्याकडे जाऊयात। गणवीर सर, आपण पाहतोय एकीकडे नेपाळला दुसऱ्यांदा मोठा धक्का बसलाय, तर उत्तर भारतात सुद्धा उत्तर प्रदेश, बिहार, दिल्ली इथपर्यंत या सगळ्या भूकंपाची तीव्रता जाणवतीये। हे सगळं पाहिल्यानंतर भूगर्भात नेमकं काय घडतंय असा प्रश्न सर्वसामान्यांच्या मनात येतोय। काय चाललंय हे सगळं? याच्यामध्ये ही जी प्लेट टेक्टॉनिक्स थेअरी आहे, आपल्या पृथ्वीच्या तळावर 8 प्लेट्स आहेत आणि त्याच्यामध्ये आपला जो भारतीय भूभाग आहे हा आपला इंडो ऑस्ट्रेलियन प्लेटवर आहे आणि ही प्लेटचं जे मूवमेंट आहे हे मूवमेंट नदन साईडला होत आहे आणि त्या भागाला जी युरेशियन प्लेट आहे याला ती आदळते। तर त्याच्यामुळे जे काही फॉल्ट्स आहेत, आम्ही ज्याला लिनियामेंट्स आणि फॉल्ट्स म्हणतो, ज्या भेगा आहेत जे डीप सीटेड आहेत अप टू मेंटल, वरचा भाग याला आपण क्रस्ट म्हणतो आणि खालचा भाग हा मेंटल म्हणतो। तर हा जो ॲक्टिव्ह फॉल्ट्स आहे त्या पृथ्वीच्या तळावर, तर नेमकं जशी ही प्लेटचं मूवमेंट नदन साईडला होत असते तर युरेशियन प्लेटला आदळल्यामुळे जिथे जिथे एनर्जी रिलीज म्हणजे चान्सेस मिळत आहे, जे नुकसान आहे म्हणजे क्रस्ट लेवलवर, आणि जे क्रस्ट लेवलवर म्हटलं तर याच्यामध्ये मॅक्सिमम जो वरचा भाग असतो तो मातीचा थर, ज्याला आम्ही ओव्हरबर्डन म्हणतो, मातीचा थिकनेस म्हणतो, त्याच्यानंतर दगडाचा भाग येतो। तर हा जो वरचा लेयर आहे क्रस्ट, मातीचा लेयर, ज्याच्यामध्ये आपले नेमकी घरांचं बांधकाम असतं, ते त्या पद्धतीचं नसतं ते की आपण अर्थक्वेक रेजिस्टंट स्ट्रक्चर्स बनवायला जसे पाहिजे ज्या झोनमध्ये आपण राहतोय, तर त्या प्रकारचं नसल्यामुळे हा जीवाचं नुकसान याच्यामध्ये थोडं जास्त प्रकारे होऊ शकतं। अर्थक्वेक रेजिस्टन्स कन्स्ट्रक्शन आपल्याकडे होत नाही असं तुम्ही एक मुद्दा सांगताय, पण आपण पाहिलं 25 एप्रिलला नेपाळला भूकंप झाला, त्यावेळी उत्तर भारताला सुद्धा याचे जे झटके ते जाणवले होते। आज सुद्धा नेपाळमध्ये भूकंप झाल्यानंतर उत्तर प्रदेश, बिहार, नवी दिल्ली या परिसरात भूकंपाची तीव्रता पाहायला मिळाली। तर हे वारंवार भूकंपाचे हादरे जे बसण्याचं प्रमाण आहे ते नेमकं कशामुळे आहे आणि हे पुढच्या काळात सुद्धा सुरू राहू शकतं का? हे बघा, आता याच्यामध्ये जसं 7.5 रिक्टरचं आहे आणि जीवाचं घराचं नुकसान झालंय म्हणून आपल्यापर्यंत सगळ्यांना ही न्यूज मिळाली आहे। पण आमचं जसं भारतीय भूवैज्ञानिक सर्वेक्षण आणि आमची जी सिस्मिक ब्रॉडबँड ऑब्झर्वेटरी आहे यांचं 24 तास आमचं ऑब्झर्वेशन चालू असतात, डाटा ॲनालायझिंग चालू असतं आणि मंथली बुलेटिन आम्ही गव्हर्नमेंटला देतो आहे की काय घडतं। याच्यामध्ये जर आम्ही स्टडी केली तर प्रत्येक दिवशी कुठे ना कुठे ग्लोबमध्ये, भारतामध्ये म्हणा, 1 रिक्टर, 1.5 रिक्टर, 2 रिक्टर विच इज नॉट डिटेक्टेबल, आम्ही त्याला म्हणजे वी कॅनॉट डिटेक्ट इट, आम्ही त्याला हे करू शकत नाही। तर अशा प्रकारचे 2-3 रिक्टरचे भूकंप नेहमी चालू असतात, पण आणि हे आमच्याकडे रेकॉर्ड होतात, ॲनालाइज होतात, हा डाटा आहे आमच्याकडे। पण जसं एखादी मेजर इव्हेंट जसा जिथे झाला आहे, जसा आता नेपाळला झाला आहे, ज्याचं रिक्टर स्केलवर 7.6 आहे आणि हे लोकेशन नागपूरच्या आमच्या ब्रॉडबँड ऑब्झर्वेटरीवरनं 1027 किलोमीटर आहे। तर हा भाग जो आहे इथनं जसं एपिसेंटर असलं तर तिथनं प्रायमरी आणि सेकंडरी वेव्ज निघतात। तर ह्या ज्या प्रायमरी वेव्ज आहेत ह्या फास्ट असतात, यांचं ट्रॅव्हलिंग थ्रू क्रस्टल लेअर, थ्रू तुमचा जो सॉफ्ट सेडिमेंट असतो, मातीचा भाग म्हणतो आम्ही, त्याच्यानंतर तो दगडाचा भाग असतो, याच्यामधनं याचा प्रवाह फास्ट असतो। त्याच्यानंतर येतात सेकंडरी वेव्ज, ह्या थोड्या त्याच्याप्रमाणे त्याच्या कंपॅरिझनमध्ये थोड्या कमी याच्यानी प्रवास करतात। तर यांचं जिथपर्यंत प्रवास होतो तिथपर्यंत याचं आम्हाला ते भूकंपाचे हादरे जाणवतात। बरोबर, ही शास्त्रीय सगळी माला कशी आहे, शृंखला कशी आहे हे तुम्ही सांगताय सर। भूगर्भ शास्त्रज्ञ दिनेश गणवीर आहेत आपल्यासोबत, आपण पुन्हा एकदा त्यांच्याकडे जाऊयात। सर, आपण पाहतोय भूकंपाचं हे संकट नेपाळ बरोबर उत्तर भारतात सुद्धा पाहायला मिळत आहे। हे मानवनिर्मित संकट मानायचं की नैसर्गिक? हे नैसर्गिक आहे, कारण याच्यामध्ये जे प्लेट टेक्टॉनिक्स थेअरी म्हणते आणि जे प्लेट्सचं मूवमेंट आहे आणि आपल्या भारतीय भूतलावर जे फॉल्ट्स आहेत हे काही 1-2 नसून हे भरपूर प्रमाणात आहेत। जे आम्ही आता सध्या जे भारतीय भूवैज्ञानिक सर्वेक्षण
पश्चिम महाराष्ट्रामध्ये आम्ही सातारा, कोयना आणि वारणा एरिया जो आहे हा झोन 4 मध्ये मोडतोय आणि तिथे आम्ही जे काम करतोय तिथे बघतोय की तिथे कोयना फॉल्ट आहे, चिपळूण फॉल्ट आहे आणि एक आपला घोड फॉल्ट पण आहे. तर हे जे फॉल्ट आहेत त्याच्यामधलं कोयना किंवा वारणा फॉल्ट आहेत हे ॲक्टिव्ह फॉल्ट आहेत. ॲक्टिव्ह म्हणजे हे मी महाराष्ट्रापुरतं सांगतोय, पण हे भारतभर भरपूर असे ॲक्टिव्ह फॉल्ट्स आहेत जे डीप सीटेड आहेत. दे आर वेल कनेक्टेड अप टू सर्टन डेप्थ इन मॅन्टल आणि याच्यामधनं नेहमी या फॉल्टच्या अलॉंग काही ना काही मुवमेंट चालू असतं. प्रत्येक काहीतरी 1-1.5 महिन्यामध्ये तुम्हाला एक 3 किंवा 4 रिक्टरचं आम्ही जे आमच्याकडे जो डाटा आहे आणि आम्ही जो अभ्यास करतोय मागच्या 1.5-2 वर्षापासून, तर याच्यामधनं आम्हाला जाणवतं की तिथे म्हणजे ऍक्टिव्हिटी क्रस्ट लेवलवर, मेंटल लेवलवर चालू आहे. म्हणजे जे एनर्जी केंद्रबिंदू आहेत तिथे कमी अधिक तिथे. प्रमाणाचे धक्के हे जाणवत असतात. आता उत्तर भारतात नेपाळच्या या सगळ्यामुळे अधिक मोठ्या प्रमाणावरती त्याचे धक्के जाणवले. तुर्तास धन्यवाद सर. इतरही वेळी तुमचे अनालिसिस या भूकंपाच्या संदर्भातलं ते आम्ही घेत राहू, पण या कार्यक्रमात सहभागी झाल्याबद्दल आपले मनपूर्वक धन्यवाद. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.